वार्तांकन रोखठोक बातमी। मुलाच्या फोनच्या हट्टानं 3 बळी घेतले, काही क्षणात होत्याचं नाही झाले। मन सुन्न करणारी घटना मीडियावर व्हिडिओ व्हायरल होतो आहे। मन हळहळून जाते, क्षुल्लक कारण परिवार संपुष्टात आला। ही अत्यंत दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी घटना छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज MIDC परिसरातील तिसगाव येथील खावडा डोंगरावर घडली आहे। एका 18 वर्षीय मुलानं महागड्या आयफोन खरेदी करण्याचा आणि त्याचा EMI भरण्याच्या हट्टापायी आपल्या मातापित्यांसह स्वतःचाही बळी घेतला। या हृदयद्रावक घटनेचा क्रम असा, घटनाक्रम आणि कारण मोबाईलचा हट्ट। कुणाल मुरलीधर चांदवडे वय वर्ष 18 यानं त्याच्या वडिलांकडे नवीन आयफोनसाठी पैशांची मागणी केली होती। त्याचे वडील पेशाने ड्रायव्हर असल्यानं आर्थिक परिस्थिती बेताची होती, त्यामुळे त्यांनी नकार दिला। डोंगरावर धाव। वडिलांनी नकार दिल्यानं संतापलेल्या कुणाल यानं सकाळी 10च्या सुमारास घर सोडून जवळच असलेल्या खवड्या डोंगराच्या कड्यावर जाऊन उभा राहिला आणि तिथून खाली उडी मारण्याची धमकी देऊ लागला। समजूत काढण्याचे प्रयत्न। त्याला वाचवण्यासाठी त्याचे वडील मुरलीधर चांदवडे वय वर्ष 48 आणि आई संगीता चांदवडे वय वर्ष 42 यांच्यासह गावचे सरपंच, स्थानिक नागरिक आणि पोलीस तब्बल 3 तास त्याची समजूत काढत होते। अगदी सरपंचांनी स्वतः त्याला फोन घेऊन देण्याचं आश्वासनही दिले होते। दुर्दैवी अंत। दुपारी 1च्या सुमारास कुणालनं कड्यावरून उडी मारली। त्याला वाचवण्यासाठी वडिलांनी झेप घेतली आणि त्याचा हात पकडला, पण कुणालनं वडिलांनाही सोबत खाली खेचलं। पती आणि मुलाला डोळ्यात देखत 300 फूट खोल दरीत कोसळताना पाहून मानसिक धक्का बसलेली आई देखील कड्यावरून घसरून खाली पडली। या भीषण अपघातात तिघांचाही जागीच मृत्यू झाला। या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ होत असून आजच्या पिढीतील मुलांचे मोबाईलचे वाढते व्यसन आणि हट्टीपणा किती भयानक स्वरूप घेऊ लागलाय याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली जाते। एका हट्टानं 3 लाखांचे लोकांचे जीव घेतले। खरंच मोबाईलचं वेड किती घातक असू शकतं। मुलांना मोबाईल पासून दूर ठेवणे आणि समजून सांगणं, सर्व मोबाईल एकच काम करतात, फक्त वेड ब्रँडचे असते। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।